युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे। अजित पवारांनी दिलेल्या उत्तरात बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत असं त्यांनी म्हटलंय। मात्र हा आकडा अद्याप स्पष्ट केलेला नाहीये असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू असताना त्या युक्तिवादामध्ये हस्तक्षेप करत हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। अजित पवार गटासोबत गेलेल्या आमदारांचा आकडा तपासावा असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। अजित पवार गटासोबत जे सदस्य आहेत त्यांचा आकडा एकदा तपासावा असं शरद पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हणण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आणि बहुसंख्य आमदार कोण आहेत हे स्पष्ट करावं असं शरद पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हणण्यात आलेलं आहे। तर बहुसंख्य आमदार कोण आहेत ते सांगा असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। अजित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर अजित पवार गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू असतानाच शरद पवार गटाकडून युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। युक्तिवादामध्ये हस्तक्षेप करत हा युक्तिवाद आता सुरू करण्यात आलेला आहे। तर अजित पवार गटासोबत असलेला सदस्यांचा आकडा तपासावा असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। अभिषेक मनु सिंघवी सध्या युक्तिवाद करतायत। तर बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने आहेत, बहुमत आमच्या बाजूने आहे असं वारंवार अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे आणि नेमका बहुमत काय आहे, कोण आमदार आहेत हा आकडा त्यांनी स्पष्ट करावा असं शरद पवार गटाकडून म्हणत आव्हानही देण्यात आलेलं आहे। अजित पवार गटाकडून जे उत्तर देण्यात आलेलं आहे तर त्यावरच आक्षेप घेण्यात आलाय। बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत त्यामुळे त्यांच्या सहमतीनं राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सामील झाल्याचा दावा अजित पवार गटानं केला होता। मात्र हा आकडा किती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, यावरच शरद पवार गटानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। अजित पवार गटासोबत असलेला सदस्यांचा आकडा तपासावा असा युक्तिवाद या ठिकाणी शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू होता, मात्र आता अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या बाजूने सुरू करण्यात आलेला आहे। अजितदादा गटाकडून युक्तिवाद सुरू असतानाच हा युक्तिवाद सुरू झालाय। अजित पवार गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलंय। संदीप, अजित पवारांसोबत नेमके किती आमदार, बहुसंख्य आमदार कोण याचा आकडा सांगा असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवींनी केलाय। निखिला, अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हणजे मनिंदर सिंग यांचा जो युक्तिवाद आहे तो सुरू असतानाच मध्येच त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यानंतर शरद पवार गटाकडून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याला माहिती आहे की 1.5 लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र जे आहेत ती सादर केली आहेत, मात्र आमदार विधिमंडळातली आपल्या सदस्यांची संख्या जी आहे ती जास्त आहे आणि आपल्याकडेच बहुमत आहे असा जो दाखला दिला होता किंवा जो युक्तिवाद केला होता अजित पवार यांच्या गटानं, त्या युक्तिवादावर आक्षेप घेत त्यांनी आता अशी मागणी केली आहे अभिषेक मनु सिंघवी यांनी की नेमके किती आमदार आहेत त्याचा आकडा अजूनपर्यंत समजलेला नाही, त्यामुळे तो आकडा किती आहे तो सांगावा आणि बहुसंख्य आमदार कोण आहेत ते देखील सांगावे, म्हणजे त्या आमदारांची नावं देखील सांगावी आणि आमदारांचा जो आकडा आहे तो देखील सांगावा अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे। पहिल्यांदा नीरज किशन कौल यांनी बाजू मांडली अजित पवार यांच्याकडून, त्यांच्यानंतर मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली आणि आता अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते शरद पवार यांच्या गटाकडून बाजू मांडतायत। अजित पवार गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा असा युक्तिवाद इथे शरद पवार गटानं केलाय। बहुसंख्य आमदार कोण आहेत ते सांगा असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे। अजितदादा गटाकडून युक्तिवाद सुरू असतानाच पवार गटाकडून युक्तिवाद सुरू झालेला आहे। अजित पवार गटासोबत असलेल्या आमदारांचा आकडा तपासावा असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर आतापर्यंतचा शरद पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहूया। अजित पवार गटाकडे किती आमदार त्यांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही असा युक्तिवाद शरद पवार गटाकडनं करण्यात आलाय। बहुसंख्य आमदार कोण हे सांगा असं स्पष्ट करण्याचं देखील शरद पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। अजित पवार गटाच्या युक्तिवादामध्ये शरद पवार गटानं हस्तक्षेप केलाय। तर अजित पवार यांच्या गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा, बहुसंख्य आमदार कोण आहेत ते सांगा असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे। अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असताना त्यामध्ये हस्तक्षेप करत अभिषेक मनु सिंघवी यांनी हा युक्तिवाद केला आहे। पक्ष कुणाचाही ठरवण्यासाठी आवश्यक असणारे बहुमत आमच्या बाजूने आहे असं अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता आणि यावर बहुसंख्य आमदार कोण हे स्पष्ट करावं असं अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाचा युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। अजित पवार गटाकडून जे प्रतिज्ञापत्र देण्यात आली आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 53 पैकी 42 आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय। नागालँडच्या 7, झारखंडच्या 1 सदस्याचा पाठिंबा आम्हाला आहे असा दावा यामध्ये करण्यात आला होता। तर आता हे बहुसंख्य आमदार कोण, आकडा किती असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे।
जोरदार युक्तिवाद सध्या अभिषेक मनु सिंघवी करतायत. सध्या अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू होता. हा युक्तिवाद मध्येच तोडत सध्या शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. बहुसंख्य आमदार कोण आहेत ते स्पष्ट करावं, ते सांगावं, असं शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे. विधिमंडळामध्ये अधिक संख्या आमच्या सोबत आहे. संघटनात्मक पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. आमदार, खासदार, जिल्हा आणि पदाधिकारी यांची प्रतिज्ञापत्र देऊन त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला असा दावा अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला आहे. मात्र आता त्यावर शरद पवार गटाकडनं आक्षेप घेण्यात आलाय आणि बहुसंख्य आमदार कोण, आकडा सांगा, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. अजितदादा गटाकडून युक्तिवाद सुरू असताना शरद पवार गटाकडून हा युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे. शरद पवार यांच्या निवडीवर सध्या अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आलं होतं आणि आता शरद पवार गटाचा युक्तिवाद आक्रमक पद्धतीने सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा आपण हा युक्तिवाद पाहूया. शरद पवार गटाचा युक्तिवाद. अजित पवार गटाकडे किती आमदार, त्यांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. बहुसंख्य आमदार कोण हे सांगा, असं देखील शरद पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हणण्यात आलेलं आहे. अजित पवार गटाच्या युक्तिवादामध्ये शरद पवार गटानं हस्तक्षेप केलाय. अभिषेक मनु सिंघवी सध्या युक्तिवाद करतायत. पक्षांतर्गत तेवढी वेळी कुणीही दावे केले नव्हते, असा युक्तिवाद शरद पवार गटानं केलाय.